एक गाव आहे तिथे, म्हणजे आमच्या गावात जास्त झाडं वगैरे नाही आहेत. तर आम्ही एका गार्डनमध्ये गेलो फिरायला. गार्डनमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथं म्हणजे त्याने एकटेपणाचा फायदा घेतला आणि त्याने मला कसं लाजत काजत मिठीत घेतलं. मिठीत घेतल्यानंतर माझ्या गालावरती त्याने पहिल्यांदा पप्पी घेतली. म्हणजे ती माझ्यासाठी पहिली पप्पी होती आणि खूप लाजही वाटायची, कारण असं कधी घडलेलंच नव्हतं त्यामुळे. तर मग तिथून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही रात्री फोनवरती बोलायचो. फोनवरती बोलल्यानंतर खूप जास्त गप्पा रमल्या आमच्या. तर तो मला बोलला की उद्याही आपण कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी आपण फिरायला जाऊया. म्हणलं ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. मी पण कुठल्या गोष्टीचा विचार न करता त्याला हो बोलले आणि तयारीला लागले. मग दुसऱ्या दिवशी मी म्हणजे असंच सांगितलं की मी मैत्रिणीच्या घरी चालली आजीला, आणि त्याच्यासोबत मी बाहेर गेले. म्हणजे घरात खोटं बोलून मी त्याच्यासोबत गेले. तो क्षण खूप अवघड होता, कठीण होता घरच्यांना खोटं बोलायचं, पण असं गेल्यानंतर आम्ही रस्त्यातच, म्हणजे पाऊस खूप यायला लागला, आम्ही बाईकवरती होतो. पावसात दोघं पण आम्ही खूप वल्लचिंब झालो, भिजलो आणि आम्ही अशा गावापासून एक 70-80 किलोमीटरवरती आम्ही फिरायला गेलो होतो. एक मंदिर होतं देवीचं, तिथे गेलो होतो. तर जाता जाता पावसात भिजलो आणि गेल्यानंतर थांबत तिकडे थांबत आम्ही त्या ठिकाणावरती पोचलो. तिकडे देवीचं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करताच आम्ही खूप, म्हणजे मला भूकही लागलेली, त्यालाही भूक लागलेली. तर तो मला बोलला की इथेच जवळ माझ्या एका मित्राचं हॉटेल आहे, आपण तिकडे जाऊया, तिकडे जेवण करूया. म्हटलं ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग आम्ही तिथं मित्राच्या हॉटेलवरती गेलो. त्याच्या मित्राने आम्हाला चावी दिली एका रूमची आणि मी आश्चर्य झाले. माझ्यासाठी रूम वगैरे, मुलगा, सगळं पहिल्यांदा होतं, त्यामुळे मी थोडंसं गडबडले. मग मी त्याला विचारलं का, तर तो म्हटलं अगं फ्रेश होऊयात, जेवण करूयात आणि मग आपण निघूया. म्हटलं ठीक आहे. पण गेल्यानंतर तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो. त्यांचा मित्र म्हटला की तुम्ही फ्रेश वगैरे व्हा, आराम वगैरे करा, तोपर्यंत मी जेवण पाठवतो. म्हटलं ठीक आहे, चालेल. मग आम्ही जेवण वगैरे केलं. मग थोडंसं कपडे वगैरे माझे सगळे ओले होते. तो मला बोलला की तुझे कपडे ओले आहेत तर चेंज करून घे, नाही तुला सर्दी होईल, थंडी वाजेल. आणि मला खूप जास्त थंडी वाजते, मला थंडी सहन होत नाही. तर मग मी त्याला बोलले काहीतरीच चावटपणा नाही का, मला लाज वाटत होती. तो असा बोलला की कपडे चेंज करून घे, ओले आहेत, सर्दी होईल. ही एक प्रकारची काळजी होती, ठीक आहे, मला मान्य. पण कपडे काढून हे खूप, म्हणजे असं मला लाजल्यासारखं होतं. त्यामुळे मी त्याला बोलले की काहीतरीच काय नाही का. तर मग तो येऊन माझ्या बाजूला बेडवरती बसला आणि बेडवरती बसल्यानंतर त्याने मला हळूच मिठीत घेतलं आणि माझ्या लिप्सवरती लिप्स ठेवून मला किस करायचं चालू केलं. मग त्याने त्याचे हात माझ्या हातावरती, नंतर मानेवरती, नंतर केसात, म्हणजे तो क्षण खूप असा वेगळा होता. आणि मी त्याचा हात धरून मी त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण त्याने माझं कुठली गोष्ट न ऐकता तो त्याचंच करत राहिला. तर मग नंतर त्याने माझे हळूहळू कपडे काढले आणि आमच्या दोघांमध्ये, म्हणजे त्यांनी मला माझं पूर्ण त्यावेळेस माझं पूर्ण स्त्रीत्व मला जाणीव करून दिली. त्यामुळे मी त्याला कुठल्या गोष्टींसाठी थांबवू शकले नाही. आणि नंतर आमच्या दोघांमध्ये भरपूर गोष्टी झाल्या. बेडवरून ह्या साईडनी ह्या साईडला, ह्या साईडला, म्हणजे खूप असं म्हणजे घडलं आमच्यामध्ये. आणि ते घडल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आम्ही घरी पोचलो. रात्र झाली होती. रात्र झाल्यानंतर आम्ही एकमेकांशी फोनवरती बोलत होतो. फोनवरती बोलल्यानंतर आमचं काही दिवस, म्हणजे त्या गोष्टी आठवत होतो आम्ही ज्या घडल्यात त्या, आणि काही दिवस आमचं असंच चालू होतं. मग नंतर आम्ही हळूहळू आमच्या घरच्यांना सांगितलं की आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचे. आमच्याही घरच्यांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता आमच्या लग्नाला होकार दिला आणि आमचं लग्न लावून दिलं. आज मला एक मुलगी आहे. आमच्या लग्नाला 3 वर्ष झालेले आहेत. तर आमच्या घरच्यांनी असं सहकार्य केलं. तर मीही
सगळ्या पालकांना विनंती करते की तुम्हीही तुमच्या मुलीचं काही असेल कुठे बाहेर तर कुठल्याही गोष्ट न घडता न विलंब करता प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करावा आणि त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधावा. तर मित्र आणि मैत्रिणींना मला आज्ञा द्या की नेक्स्ट टाईम मी येताना एक अशीच कथा तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि माझी कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.